नमस्कार मित्रांनो, लग्नाची बेडी या मालिकेच्या आजच्या भागामध्ये आपण पाहणार आहोत की आता रत्नपारख्यांच्या घरी लग्नाची तयारी सुरू असते. मात्र रेश्मा, रुक्मिणी आणि ऋतुजा म्हणते की आपल्या घरामध्ये लग्न आहे असं वाटतच नाही, कारण मेहंदी नाही, संगीत नाही, त्यामुळे काही मजाच येत नाही. त्यावरती रुक्मिणी तिला सांगते की लग्नघरामध्ये अनेक कामं असतात, जर त्या कामांमध्ये तू सहभागी झालीस तर तुला नक्कीच हे लग्नघर वाटेल. मात्र रेश्मा म्हणते की काम तर होतच राहतील काकू, पण आपण सगळेजण मिळून डान्स करूया. मग त्यानंतर ते लगेच मोठ्या आवाजामध्ये गाणी लावतात आणि मग सगळेजण मिळून डान्स करतात. राणीसुद्धा त्यांच्यामध्ये सहभागी होते. ते सर्वजण खूप आनंदी असतात. रुक्मिणी खुश होते, त्यांच्याकडे पाहत असते. मात्र त्याचवेळी राघव रूममधून बाहेर येतो आणि सगळेजण मोठ्या आवाजात गाणं लावून डान्स करत आहात हे पाहून खूप चिडतो आणि रागातच ते गाणं बंद करतो. त्यामुळे सर्वजण घाबरतात. रुक्मिणी राघवला विचारते की तू गाणं बंद का केलं? त्यावरती राघव वैतागून म्हणतो की मी तुम्हाला आधीच सांगितलं होतं की मला एवढ्या मोठ्या प्रमाणात लग्न नाही करायचं, तर तुम्ही माझं ऐकलं नाही. आणि राघवचं हे बोलणं ऐकून राणी पटकन त्याच्याजवळ जाते आणि त्याला समजवण्याचा प्रयत्न करते. ती राघवला विचारते की काय झालं, तुला सिंधूची आठवण येत आहे का? आणि त्यावरती राघव पटकन हो म्हणून जातो. मात्र त्यानंतर तो म्हणतो की तसं काही नाही आहे. तर राणी म्हणते की राघव, माझ्यासोबत हवं तर तू ते शेअर करू शकतो, कारण सगळ्यात आधी मी तुझी मैत्रीण आहे आणि तुला सिंधूची आठवण येणं साहजिकच आहे, त्यामुळे तू प्लीज गिल्टी वाटून घेऊ नको. मात्र राघव त्याची माफी मागतो तिची आणि तिला सॉरी म्हणतो, मला असं बोलायचं नव्हतं. तर राणी म्हणते की काही हरकत नाही, पण तू चिडचिड करू नको. तर त्यानंतर राघव सांगतो की मामींनी आपल्या लग्नाची पत्रिका छापली आहे आणि पहिली पत्रिका देवासमोर ठेवली आहे. तू प्लीज एकदा ती पत्रिका बघून घे. आणि त्यामुळे नाईलाजाने राघव पत्रिका बघायला तयार होतो. तर दुसरीकडे आता सावी नावाची एक पत्रिका असते. ती पत्रिका सिंधूला दाखवते. सावी पत्रिका नक्की कोणी पाठवली असेल असा प्रश्न सिंधूला पडतो. त्यानंतर त्या दोघी त्या पत्रिकेचा बॉक्स ओपन करतात. मात्र सिंधू पत्रिका बघणार इतक्यातच तिला विनायकचा व्हिडिओ कॉल येतो. विनायक त्या दोघींना विचारतो की तुम्हाला पत्रिका मिळाली का? आणि त्यामुळे सिंधू आणि सावीच्या लक्षात येतं की ती पत्रिका विनायकने पाठवली आहे. सावीला विचारते की कोणाचं लग्न आहे? त्यावरती विनायक सांगतो की तुम्हाला माहिती आहे ना, माझी आई नाही आहे, त्यामुळे माझे बाबा माझ्यासाठी नवीन आई घेऊन येत आहेत. आणि ते ऐकून सावी खूप खुश होते. तर विनायक सिंधूला म्हणतो की डॉक्टर काकू, बाबांच्या लग्नाच्या दिवशी तुम्ही माझ्यासोबत असावं अशी माझी इच्छा आहे, त्यामुळे प्लीज तुम्ही लग्नाला या. मात्र सिंधू सांगते की इकडची सर्व कामं मला सोडून लग्नासाठी येता येणार नाही. आणि ते ऐकून विनायक आणि सावी नाराज होतात. ते दोघेही सिंधूला समजावण्याचा प्रयत्न करतात. तर सिंधू त्यांना सांगते की आपण एक काम करूया, लग्नाच्या वेळी तू आम्हाला व्हिडिओ कॉल कर, म्हणजे आम्ही दोघेही तुझ्यासोबत असू. त्यावरती नाईलाजाने सिंधू आणि विनायक हो म्हणतात. तर त्यावरती सावी सिंधूला म्हणते की बाबांचं आता तू आई घेऊन येणार आहे, तर तुझ्यासाठी बाबा आता काय करणार आहे? तर आज सावी म्हणते की हा प्रश्न ऐकून सिंधू तिच्यावर खूप चिडते. सिंधूला आता सावी म्हणते की माझ्यासाठी सुद्धा बाबा आणायला हवेत. मात्र हे ऐकून आता सिंधू खूप चिडलेली असते. सावीचं काही ती ऐकत नाही आणि आई, तू मला का ऐकत नाहीस? माझे बाबा स्टार झाले नाहीत ना, मग तू माझ्यासाठी का घेऊन येत नाहीस? सावीचं ते बोलणं ऐकून अजून चिडते. ती रागातच तेथून निघून जाते. तर सावी सिंधूला आवाज देत थांबवण्याचा प्रयत्न करत असते, परंतु सिंधू तिचं काहीच ऐकत नाही. त्यामुळे सावी म्हणते की माझी आई किती चिडकी आहे, बाबा तिला किती सांभाळायचे काय माहीत. आता मला तिचा रागच शांत करावा लागणार आहे. तर दुसरीकडे आता राघव सिंधूचा फोटो बघत बसलेला असतो. तो मनाशीच म्हणत असतो की सिंधू, का गेलीस तू मला सोडून? तुझ्याशिवाय मी कसा जगणार? याचा तू एकदाही विचार नाही का केलास? खरं तर मला हे लग्न करायचंच नव्हतं, पण माझ्याकडे दुसरा कोणताही पर्याय नाही. कधी कधी तर मला प्रश्न पडतो की मी हे लग्न का करतोय? मात्र त्याचवेळी विनायक त्या ठिकाणी येतो. त्यामुळे राघव आता सिंधूचा तो फोटो लपवतो. तर विनायक त्याला सांगतो की बाबा, मला तुमची हेल्प हवी आहे, कारण सावीची आई तिच्यावर खूप चिडली आहे. ती तुम्हाला कॉल लावून देतो, तुम्ही प्लीज एकदा सावीसोबत बोला ना, तिची हेल्प करा. त्यावरती राघव हसतच हो म्हणतो. त्यानंतर विनू आता सावीला कॉल करतो. तर राघव आता सावीला विचारतो की काय झालं, तुझी आई तुझ्यावर का चिडली आहे? त्यावरती सावी म्हणते की आईला बाबांचा विषय काढलेला अजिबात आवडत नाही आणि मी नेमका तोच विषय काढला, त्यामुळे ती खूप चिडली. आता तिचा राग कसा शांत करायचा तेच मला कळत नाही.
त्यावरती राघव सांगतो की जर आपली चूक असेल ना तर पटकन जाऊन सॉरी म्हणावं. मात्र ती म्हणते की आई आता कोणाशीच बोलायला तयार नाही आहे, त्यामुळे ती दुसरं लग्नही करणार नाही. त्यावरती राघव थोडा विचार करून सांगतो की तू एक काम कर, तुझ्या आईला जे आवडतात ना पदार्थ ते नेऊन दे. तिच्या आवडीचे पदार्थ काय आहेत तर ते पदार्थ बघून ती खुश होईल. मग तिचा रागसुद्धा जाईल. तर सावीला विचारतो की तुझ्या आईला सगळ्यात जास्त काय आवडतं? सावी सांगते की म्हातारीचे केस. ते ऐकून राघव आणि सिंधूला सुद्धा आता आठवण आलेली असते आणि सिंधूसोबत घालवलेले सर्व क्षण आता त्याला आठवतात. तर विनू म्हणतो की म्हातारीचे केस कोण खातं का? त्यावरती सावी आणि राघव हसतच त्याला सांगतात की खऱ्या म्हातारीचे केस नाहीत रे, कँडी प्लस. आणि ते ऐकून विनूलाही हसू येतं. त्यानंतर राघव सावीला सांगतो, मग तू तुझ्या आईच्या म्हातारीचे केस नेऊन दे ना, तिला आवडणाऱ्या इतर गोष्टीही घेऊन जा. तर आता राघव लगेच निघून जाईल, तर रागसुद्धा निघून जाईल. ही आयडिया ऐकून सावी खुश होते. तर राघव तिचे आभार मानतो. त्यानंतर राघव सिंधूचा फोटो बघत असतो आणि त्या फोटोकडे बघून मनाशीच म्हणत असतो की नक्कीच काहीतरी चुकत आहे. मी हे लग्न नेमकं कशासाठी करतोय तेच मला नाही कळत. तर दुसरीकडे आता राणी लग्नासाठी तयार होत असते. राजश्री आणि इतर सगळ्याजणी मिळून तिला छान तयार करत असतात आणि राणी इतकी सुंदर दिसत असते ते पाहून सर्वजण तिचं कौतुक करत असतात. मात्र त्याचवेळी राजश्री मनात म्हणत असते, राघव त्याच्या आयुष्याची नव्याने सुरुवात करत आहे, पुन्हा एकदा लग्न करत आहे, पण तो खुश नाही आहे. सिंधूने असं का केलं तेच मला कळत नाही. त्यावरती ती खूप नाराज होते. त्यानंतर रुक्मिणीसुद्धा तिथे येते. छान तयार झालेलं राणीला पाहून तीसुद्धा खूप खुश होते आणि तिला आशीर्वाद देते. तर दुसरीकडे सिंधू तिच्या रूममध्ये बसलेली असते. तिला राघवसोबत घालवलेले सर्व क्षण आठवत असतात. त्याचवेळी तिला बाहेरून आता सावी आवाज देते. सिंधूला पटकन बाहेर जाते. बाहेर तिच्या आवडीचे पदार्थ बघून ती खूप खुश होते. सावीने तिच्या आवडीचे पदार्थ आणलेले असतात आणि छान फुग्यांनी सजवलेलं असतं आणि ते सगळं बघून सिंधू खूप खुश होते आणि सावीचे आभार मानते. त्यानंतर त्या दोघीही पकडून एकमेकीची माफी मागत असतात. त्याच वेळेला मंगेश तिथे येतो. सावी सिंधूला सांगते की मंगेश, या सगळ्यांमध्ये मंगेशनं मला मदत केली, त्यामुळे सिंधू त्याचेही आभार मानते. आणि त्यानंतर सावी सिंधूला कँडी फ्लॉवर भरवते तर सिंधूचे डोळे नकळत भरून येतात. त्यामुळे आता तिला आता राघवची आठवण येत असते. तुझ्या आईसोबत बोलायचं आहे असं आता सावीला तो सांगतो. तर सिंधू सांगते की मी त्या दिवशी तुला जे सांगितलं होतं तेच आज सांगत आहे. जर तुला सावीच्या बाबांची इतकीच आठवण येत आहे तर तू त्यांना स्वतःहून कॉल कर, कारण सावीसुद्धा खूप आता हिरमुसलेली असते. तू सुद्धा खूप एकटी पडली आहेस. मात्र सिंधू काही कॉल करायला तयार होत नाही. तर मित्रांनो, या मालिकेच्या पुढील भागामध्ये आपण पाहणार आहोत, लग्नाच्या दिवशी राघव मंडपातून निघून जातो. त्यामुळे सर्वजण घाबरतात. तर राघव पळून तर गेला नाही ना, असा प्रश्न सर्वांना पडलेला असतो. तर दुसरीकडे मंगेशच्या सांगण्यावरून सिंधू रत्नपारख यांच्या घरी कॉल करते. मात्र तो नेमका कॉल हा रिसीव्ह करते तर मित्रांनो राणी रिसीव्ह करते. मित्रांनो, या मालिकेच्या पुढील भागांच्या अपडेट्ससाठी आपल्या चॅनेलला नक्की सबस्क्राईब करा आणि व्हिडिओ आवडल्यास लाईक, कमेंट, शेअर करायला विसरू नका. धन्यवाद.